नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, TY.BCom ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयाच्या इन्शुरन्स क्लेम या अकाउंटला आपण सुरुवात केली होती आणि या अकाउंटचं पहिलं लेक्चर जे आहे ते थिअरी या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. यानंतर आपण सुरू करत आहोत जनरल इन्शुरन्स क्लेम अकाउंटमधील लॉस ऑफ स्टॉक यांच्या प्रॉब्लेमला. तुमच्यासमोर स्क्रीनवरती जो फोटो आहे पुस्तकाच्या यामध्ये प्रॉब्लेम क्रमांक 1 आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढायचा आहे. त्याच्यानंतर पुढील स्क्रीनशॉट ट्रेडिंग अकाउंटचा आहे, तो काढून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये ग्रॉस प्रॉफिट, मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट याचे स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचे आहे. त्यानंतर पुढचा जो स्क्रीनशॉट आहे कॅल्क्युलेशन ऑफ क्लेम लॉज्ड, याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा आहे. हे सर्व स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण प्रॉब्लेम वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि जे अकाउंट्स मी तुमच्यासमोर तयार केलेले आहे तसेच्या तसे अकाउंट या ठिकाणी तयार करायचे आणि वहीमध्ये नोट डाऊन करायचे आणि ज्यावेळेस मी प्रॉब्लेम तुम्हाला सोडून देईल त्या सोल्युशन प्रमाणे माझ्याबरोबर तो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करायचा आहे. स्क्रीनशॉट काढून तुम्ही प्रॉब्लेम लिहून घेतला की आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करत आहोत. यामध्ये प्रॉब्लेम क्रमांक 1 आहे. कुठलाही प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी तो व्यवस्थित वाचून आणि समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अ फायर ब्रोक आउट इन द प्रेमायसेस ऑफ महाराजा कंपनी मालेगाव on 1st July 2009 and stock of the value of rupees 1,57,500 was salvaged and the books and record were saved. The following information was obtained: stock, opening stock, closing stock, sales, purchases, sale purchases याचे अमाऊंट दिलेले आहेत डेट वाईज. त्यानंतर calculate the amount of claim to be submitted to the insurance company in the respect of the loss of stock. असा हा प्रॉब्लेम आहे. लॉस ऑफ स्टॉकचा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना सर्वप्रथम त्या प्रॉब्लेमची डेट ऑफ फायर जी आहे ही प्रॉब्लेममध्ये नोट डाऊन करायची आहे. लिहायचं आहे मग डेट ऑफ फायर 1st जुलै 2009. डेट ऑफ फायर आहे आपली 1st जुलै 2009. त्यानंतर आपल्याला स्टेप क्रमांक 1 मध्ये ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंट हे प्रिव्हियस इयरचं म्हणजेच मागील वर्षाचं असतं. डेट ऑफ फायरची जी डेट दिलेली आहे ती डेट ही करंट इयरची डेट असते. त्यामुळे आपल्याला मागील वर्ष शोधून काढण्यासाठी प्रॉब्लेममध्ये दिलेले जे स्टॉक आहेत
ओपनिंग आणि क्लोजिंग यावरून तुम्हाला मागील वर्ष कोणतं आहे हे लक्षात येईल. प्रॉब्लेममध्ये म्हटलेलं आहे, पहिली जी इन्फॉर्मेशन आहे, स्टॉक ऑन 31 मार्च 2008 हा ओपनिंग स्टॉक आहे 4,20,000. स्टॉक ऑन 31 मार्च 2009 दिस इज क्लोजिंग स्टॉक ऑल्सो 4,20,000. म्हणजेच 1 एप्रिल 2008 to 31 March 2009 दिस इज प्रिव्हियस इयर. नोट डाऊन करायचे. प्रिव्हियस इयर 1 एप्रिल 2008 टू 31 मार्च 2009. याचा अर्थ करंट इयर सुरू होईल. खालच्या वेळी लिहायचे करंट इयर 1 एप्रिल 2009 टू 31 मार्च 2010. ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे दॅट इज डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायर 1 जुलै 2009. पुन्हा एकदा सांगतो, लॉस ऑफ स्टॉकचा प्रॉब्लेम सोडवत असताना सर्वप्रथम लॉस ऑफ स्टॉकची डेट नोट डाऊन करायची. त्यानंतर तुमचं प्रिव्हियस इयर नोट डाऊन करायचं. प्रिव्हियस इयर शोधण्यासाठी सोपा फॉर्म्युला आहे. ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक यांच्या डेटवरून आपल्याला प्रिव्हियस इयर जे आहे हे लक्षात येतं. करंट इयर डेट ऑफ हायरची जी डेट आहे ते करंट इयर असतं. ह्या प्रॉब्लेममध्ये प्रिव्हियस इयर आहे 1 एप्रिल 2008 ते 31 मार्च 2009 आणि करंट इयर आहे 1 एप्रिल 2009 टू 31 मार्च 2010. यानंतर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते या ठिकाणी सोडवायचं आहे. याची डेट मी दिली आहे. इन द बुक्स ऑफ महाराजा कंपनी मालेगाव, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2009. सुरुवात करायची आपल्याला 1 by 1 इन्फॉर्मेशन. स्टॉक ऑन 31 मार्च 2008 म्हणजेच हा ट्रेडिंग अकाउंटचा ओपनिंग स्टॉक आहे. 1 एप्रिल 2008 ते 31 मार्च 2009 पर्यंत जेवढे खर्च आपल्याला दिलेले आहे ते या ठिकाणी आपल्याला ते ॲड करायचे आहे टू ओपनिंग स्टॉक. माझ्याबरोबरच तुम्ही वहीमध्ये लगेच लिहायला सुरुवात करायची आहे. टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपला दिसतोय 4,20,000 रुपये. ओके. त्यानंतर सेकंड आयटम आहे स्टॉक ऑन 31 मार्च 2009. हा क्लोजिंग स्टॉक आहे. वरती सेलसाठी क्रेडिट बाजूला एक ओळ सोडून द्यायची आहे. सेल्स आपण क्लोजिंग स्टॉक नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. टू क्लोजिंग स्टॉक. त्याचे अमाऊंट देखील आहे 4,20,000 रुपये. तुमच्या समोर टायपिंग या ठिकाणी दिसत आहे. जसं फळ्यावर आपण घेतो त्याच पद्धतीनं आपण सॉल्व करतोय. पुढे म्हटलंय सेल्स फ्रॉम 1 एप्रिल टू 30 जून 2009. म्हणजेच तुमची सेल जी आहे 1 एप्रिलला सुरू झाली आणि 30 जून 2009ला संपली. म्हणजे हा नेक्स्ट इयरचा आहे खर्च. पुढे म्हटले परचेसेस 1 एप्रिल. आपलं जे प्रिव्हियस इयर आहे हे 31 मार्च 2009ला संपत आहे. 1 एप्रिलपासून करंट इयर सुरू होते म्हणून हाही खर्च इथे येणार नाही. नंतर सेल्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2009. 31 मार्च 2009 ची सेल्स आहे
15 लाख रुपये म्हणून घेऊन टाका ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बाय सेल्स, सेलची अमाऊंट आहे 15 लाख रुपये, 15 लाख. त्यानंतर पुढे म्हटले परचेसेस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2009 चे परचेसेस आहे, म्हणून या ठिकाणी ते परचेसेस जे आहे हे परचेसेस देखील आपल्याला यामध्ये घ्यायचे आहे. बघा अतिशय कमी वेळेमध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येतो. त्याची प्राइस आहे परचेसेसची 9 लाख रुपये. आता ट्रायल बॅलन्सला जेवढे एक्सपेन्सेस दिलेले आहे ट्रेडिंग अकाउंट फॉर इयर एंडेड 31 मार्च 2009 पर्यंत तेवढेच आपण या ट्रेडिंग अकाउंटला घ्यायचे. 31 मार्च 2009 नंतरचा कुठलाही ॲटम जो आहे हा ट्रेडिंग अकाउंटला येणार नाही पहिल्या ट्रेडिंग अकाउंटला. नंतर प्रॉब्लेम क्लोज करायचा आहे. थेरी लेक्चरला मी सांगितलं आहे की ट्रेडिंग अकाउंटची नेहमी क्रेडिट साईडच हेवी असते. त्याची टोटल येते 19,20,000. कॅल्क्युलेटरवर तुम्ही स्वतः हे कॅल्क्युलेशन करत असाल तर तुम्ही करून बघायचं आहे की उत्तर जे आहे बरोबर येत आहे का. ओके. त्यानंतर जी बॅलन्सिंग जी फिगर आहे तिला आपण ग्रॉस प्रॉफिट असं आपण म्हणतो. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. तुमचा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा आपल्याला कॅरीड ओव्हर करायचा आहे, कॅरीड डाऊन. कंसामध्ये आठवणीनं बॅलन्सिंग फिगर म्हणायला विसरायचं नाही. बॅलन्सिंग फिगर ओके. बॅलन्सिंग फिगर आपली येते 6 लाख रुपये. या पद्धतीनं आपल्यासमोर जो प्रॉब्लेम आहे हा दिसतोय. ओपनिंग स्टॉक घेतला, क्लोजिंग स्टॉक घेतला, त्यानंतर जी सेल्स आहे ती सेल्स आपण या ठिकाणी नोट डाऊन केली आणि जे उत्तर आहे हे उत्तर आलं आपलं 6 लाख रुपये. त्यानंतर पुढील स्टेप क्रमांक फर्स्टचा नेक्स्ट भाग आहे कॅल्क्युलेशन ग्रॉस प्रॉफिट रेट. ग्रॉस प्रॉफिट रेट जो आहे याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेला आहे. किती आला ग्रॉस प्रॉफिट? 6 लाख रुपीज. 6 लाख रुपये आपला ग्रॉस प्रॉफिट आहे. डिवायडेड बाय सेल्स, तुमची जी सेल्स आहे ती घ्यायची आहे. बघा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आपल्याला सेल्स दिसतीये 15 लाख रुपये. इंटू 100, जे 100 आहे 100नी आपल्याला याला मल्टिपल करायचं आहे. इंटू 100 बरोबर. आता आपलं जे उत्तर जे आहे हे पर्सेंटेजमध्ये येणार आहे. ज्यावेळेस आपण 100नी मल्टिपल करतो तेव्हा येणारं उत्तर हे पर्सेंटेजमध्ये असतं. TY BComच्या मुलांना हे माहिती असतं. बघा 40% आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. ग्रॉस प्रॉफिट रेट काढताना
ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटची सेल्स इंटू 100 असं केल्यानंतर आपल्याला जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा ग्रॉस प्रॉफिट मिळाला. पुढची स्टेप आहे स्टेप क्रमांक 2, मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. बरोबर, मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे. यामध्ये मी खाली म्हटलंय फॉर द पिरियड, करंट इयरची सुरुवात कधी झाली 1/4/2009 टू डेट ऑफ फायर 1/7/2009, दॅट इज डेट ऑफ फायर. म्हणजे 1/4/2009 पासून टू 1/7/2009 पर्यंत जो ट्रेडिंग अकाउंट आहे, या ट्रेडिंग अकाउंटच्या सगळ्या खर्चांची नोंद आपल्याला यामध्ये करायची आहे. मागील जे ट्रेडिंग अकाउंट आहे त्याचा क्लोजिंग स्टॉक हा या प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक होईल. त्याची नोंद आपल्याला करायची टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक याची अमाऊंट आहे 4,20,000 रुपये. त्यानंतर पुढे जायचं आहे आपल्याला ट्रायल बॅलन्सकडे. ट्रायल बॅलन्समध्ये पहिले 2 आयटम्स आपण घेतले, नंतर 3 नंबर आहे सेल्स फ्रॉम 1 एप्रिल टू 30 जून, म्हणजे डेट ऑफ हायर पर्यंतची सेल्स आहे आपली. बाय सेल्स, सेल्सची अमाऊंट घ्यायची आहे 5,10,000 रुपये. ₹5,10,000. त्यानंतर पुढे दिले आपल्याला परचेसेस 1 एप्रिल टू 30 जून आहे, म्हणून टू परचेसेस. परचेसेसची अमाऊंट आहे आपली 3,15,000 रुपये. त्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्सचे जे सगळे जे आयटम आहे हे आता संपलेले आहे. याच्यानंतर मागील वर्षी जो ग्रॉस प्रॉफिट होता, ज्याचं उत्तर आपण वरती 40% काढलं, त्याच्या पर्सेंटेजमध्ये मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला जी सेल्स आहे ती डेबिट साईडला कॅल्क्युलेट करायची असते टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. ही आपली बॅलन्सिंग फिगर नाही आहे. मागील वर्षी जो ग्रॉस प्रॉफिट होता 40% सेलच्या, यावर्षी तेवढाच आहे असं गृहीत धरून आपल्याला जो लॉस ऑफ स्टॉक आहे याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचं असतं. बघा, जो ग्रॉस प्रॉफिट जो आहे हा आपला 40% आलेला होता. बरोबर, ज्याचं कॅल्क्युलेशन आपण वरती केलेलं आहे. 40% ऑन सेल्स, 40% ऑन सेल्स दॅट इज सेल्स किती आपली करंट इयरची, मागील वर्षाची नाही. करंट इयरची सेल्स आपली किती आहे ती आपल्याला या ठिकाणी नोट डाऊन करायची आहे. बघा, सेल्स होती आपली 5,10,000 रुपये. असा प्रॉब्लेम तुम्हाला वहीमध्ये नोट डाऊन तुम्ही करत असाल असं मी गृहीत धरतोय. 5,10,000 रुपये. 5,10,000च्या 40% कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येत आहे 2,04,000 रुपये. ओके. त्यानंतर जे उत्तर येईल, मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट जी आहे याची नेहमी डेबिट साईड हेवी असते.
हे आपलं पाठच झालं पाहिजे. डेबिट आणि क्रेडिटची टोटल मारायचा खेळ करत बसायचा नाहीये. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला डायरेक्ट तुमची डेबिट साईट हेवी आहे असं गृहीत धरायचं आणि ती डेबिट साईडच हेवी असते. आणि जे येणारं जे उत्तर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, जे उत्तर आहे त्याला आपण म्हणायचंय बाय स्टॉक, क्लोजिंग स्टॉक म्हणायचं नाही. कारण इथं जो आपण घेतोय हा डेट ऑफ फायर पर्यंतचा स्टॉक आहे, त्याच्यामुळे याला क्लोजिंग स्टॉक म्हणायची चूक करायची नाही. कंसामध्ये त्याची माहिती लिहायची काय आहे नेमकं हे. ही आहे पहिली गोष्ट आपली बॅलन्सिंग फिगर. म्हणून हिला बॅलन्सिंग फिगर असं अगोदर म्हणायचं. त्यानंतर ही आहे आपली जे तुमचं ट्रेडिंग अकाउंट तुम्ही तयार केलेलं आहे त्या ट्रेडिंग अकाउंटची जो स्टॉक आहे या स्टॉकची व्हॅल्यू, दॅट इज व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायरला तुमचा जो स्टॉक आहे याची व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर, ऑन द डेट ऑफ फायर. या पद्धतीनं बरोबर. याचं उत्तर येत आहे 4,29,000 रुपये. कॅल्क्युलेटरवर तुम्ही त्याचे कॅल्क्युलेशन केलेलंच आहे. त्यानंतर पुढची जी स्टेप आहे, आपण स्टेप क्रमांक 1, 2, 3 असं काही लिहित बसणार नाही. मी तर त्या ठिकाणी ते इरेज करतो. कॅल्क्युलेशन ऑफ ॲक्च्युअल अमाऊंट of claim to be lost, statement showing claim for loss of stock as on book value of stock as per memorandum trading account. memorandum trading account आपण आताच तयार केलंय आणि त्याची जी बॅलन्सिंग फिगर आहे याची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे, ती आहे 4,29,000 रुपये. बुक व्हॅल्यू ऑफ स्टॉक ॲज पर मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी आपण घेतली. त्यानंतर पुढे ले स्टॉक सॉल्वेज. प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच जो स्टॉक आहे याची स्टॉकची सॉल्वेज व्हॅल्यू जी दिलेली आहे 1,57,500 रुपये. प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच ती दिलेली आहे. 4,29,000 वजा 1,57,500 उत्तर येत आहे 2,71,500. 2,71,500 हा आहे तुमचा लॉस ऑफ स्टॉक. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जे इन्शुरन्स जो क्लेम आहे याचा ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज जे आहे हे या ठिकाणी करायचं नाही किंवा करता येत नाही. कारण की ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जी इन्शुरन्स पॉलिसी आहे ती आपल्याला दिलेली नाही. त्यामुळे लॉस ऑफ स्टॉकची जी व्हॅल्यू जी आहे याचं उत्तर आपल्याला आलं आहे 2,71,500 रुपये. ज्या प्रॉब्लेममध्ये व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी दिलेली असेल तेव्हाच क्लेमची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. आणि जर लॉस ऑफ स्टॉकची व्हॅल्यू जर दिली नसेल तर मग गृहीत धरलं जातं इन्शुरन्स क्लेम विल बी इक्वल टू ₹2,70,500 इन द अब्सेन्स ऑफ एनी ॲव्हरेज क्लॉज. अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू 2,71,500. इथं आपल्याला जो काही इन्शुरन्स क्लेम आहे
याचं जे काही ॲव्हरेज क्लॉज जे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं होतं, याची आपल्याला व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी न दिल्यामुळे आपण गृहीत धरलं आहे की अमाऊंट ऑफ क्लेम आपला 2,71,500 रुपये या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. हा प्रॉब्लेम तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे आणि हा प्रॉब्लेम संपल्यानंतर जर काही अडचणी असतील तर मला फोन करायचा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये याच्यामध्ये चेंज करण्याचा 100% प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.